हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत झटपट असे 10 ते 15 मिनिटात तयार होणारे गव्हाच्या पिठाचे घावणे, धिरडे, भरपूर अशी नावं आहेत त्याला। 10 ते 15 मिनिटात खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लहान मुलांना खूप आवडेल अशी रेसिपी। एकदम पातळ, अजिबात असे जाडसरही नाही अशी गव्हाच्या पिठाचे घावणे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 कप गव्हाच्या पिठामध्ये आता मी थोडासा ओवा, 1 चमचा ओवा व्यवस्थित हातावरती असा क्रश करून घ्यायचा। त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। या ठिकाणी ओवा टाकल्यानंतर 1 चमचा जिरे, खूप जास्त साहित्य लागत नाही, एकदम घरातल्या साहित्यामध्ये झटपट तयार होणारी रेसिपी। अर्धा चमचा हळद या ठिकाणी मी टाकलेली आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर थोडंसं लाल तिखट यामध्ये मी टाकणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका। त्यानंतर थोडासा मसाला, भरपूर अशी कोथिंबीर। खाताना कोथिंबीर खूप छान लागते। कोथिंबीर टाकल्यानंतर हिरवी मिरची एकदम बारीक कट करून घेतलेली आहे। हिरवी मिरची दाताखाली यायला नको लहान मुलांच्या खाताना, म्हणून एकदम बारीक कट करून घ्यायची। या ठिकाणी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी थोडं पाणी घालून याचं छान बॅटर तयार करून घेणार आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी मी 1 कप पाणी पूर्ण घेतलेलं आहे। मी पाणी एकदाच त्यामध्ये टाकत नाही आहे, तुम्ही बघताय मी थोडं पाणी यामध्ये टाकत आहे। सकाळी नाश्त्याला किंवा मग संध्याकाळी लहान मुलांना बनवून देण्यासाठी खूप झटपट अशी रेसिपी आहे। तुम्ही बघू शकता मी खूप थोडं पाणी असं यामध्ये ॲड करत आहे। मला साधारणतः मी तुम्हाला लास्टला कप दाखवणारच आहे। अर्ध्या कपाला थोडंसं वरती इतकं पाणी एका कपसाठी लागलेलं आहे, एका कप गव्हाच्या पिठासाठी। तुम्ही बघू शकता मी किती पाणी ॲड केलेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। 1 कप पाण्याला 1 कप गव्हाच्या पिठाला अर्धा कप पाणी। कप थोडासा मोठा आहे, तुम्ही बॅटर बघू शकता। मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने पण बॅटर दाखवते। वा, या ठिकाणी आता आपण चमच्याच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं बॅटर
तयार झालेला आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। या ठिकाणी मी पॅन ठेवलेला आहे। पॅनवरती ब्रशने तेल थोडंसं ग्रीस करून घ्यायचं। पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यावरती आपण बॅटर पुन्हा मिक्स करून आणि मग त्यावरती आपण असं टाकणार आहोत। हलकंसं स्प्रेड करायचं, खूप जास्त डोसे बनवतो त्या टाईपमध्ये स्प्रेड करायचं नाही। थोडेसे जाडसर, थोडेसे पातळ असे मीडियम साईजमध्ये ही घावणं आपल्याला बनवायची आहेत। खूप छान रेसिपी आहे। लहान मुलांनी जर खाल्ली तर तितकीच पौष्टिक अशी रेसिपी। वरतून थोडंसं तेल मी या ठिकाणी ब्रशने टाकून घेतलेलं आहे, चमच्यानेही टाकून घेतलेलं आहे। कडा व्यवस्थित आधी मोकळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर पलटी मारायची। वा, खालची बाजू व्यवस्थित भाजली की कडा अशी व्यवस्थित आणि त्यानंतर अशी हळूच पलटी मारून घ्यायची आणि खमंग असं लालसर रंग येईपर्यंत ही घावणं व्यवस्थित भाजून घ्यायची। करायला फारसा वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटात सहज इझी अशी रेसिपी। या ठिकाणी मी पलटी मारलेल्या बाजूलाही आता थोडंसं तेल लावून प्रेस करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता खालची बाजू ही एकदम परफेक्ट अशी लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतलेली आहे। डिशमध्ये काढून घेऊया। दिसायलाही किती सुंदर आणि छान दिसतात। राहिलेल्या बॅटरची ही घावणं अशीच आपण तव्यावरती टाकून घेऊया। पुन्हा एकदा आपण पॅनला व्यवस्थित तेल या ठिकाणी लावून घेतलेलं आहे। या ठिकाणी आता आपण पुन्हा त्यावरती अशी घावणं टाकून घेऊया। हलक्या हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घेतली ना, खूप छान होतात। वा, टाकल्यानंतर खूप गडबड किंवा घाई करायची नाही पलटी मारण्यासाठी। व्यवस्थित 1 ते 2 मिनटं व्यवस्थित खालची बाजू पूर्ण छान भाजू द्यायची आणि त्यानंतरच घावण्याची पलटी मारायची। त्याने काय होतं की तुकडाही पडत नाही आणि व्यवस्थित प्रकारे भाजलंही जातं। पलटी मारायच्या आधी अशी कडा व्यवस्थित मोकळ्या करून घेतल्या ना, खूप पटकन आपल्याला पलटता येतं। वा, या ठिकाणी तुम्ही रंग बघू शकता किती छान आलेला आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित अशी छान तेल लावून व्यवस्थित खमंग अशी भाजून घेतलेली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी हिरवी मिरची किंवा मग लोणचं यासोबतही खूप छान लागतात। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।